नाशिक ग्रामीण भागातील सिद्धपिंपरी गावात शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले असून गेल्या तब्बल 27 दिवसांपासून अनेक शेतकरी स्वतःच्या शेतात जाऊ शकत नाहीयेत। त्यामुळे उभ्या पिकांची कापणी ठप्प झाली असून आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक 315 आणि 361 मधील काही व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या जाण्याचा रस्ता बंद केलाय। संबंधितांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लाकडाचे ओंडके टाकून मार्ग अडवून ठेवलाय। त्यामुळे शेतात ये-जा करणे अशक्य झाले असून शेतकरी हवालदिल झालेत। दरम्यान रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींकडून त्यांच्या शेतीचा सातबारा दाखवत त्या ठिकाणी नाला असल्याचा दावा केला जातोय। सातबाऱ्यात नाल्याची नोंद असल्याने येथे रस्ता देता येत नाही असे सांगत शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलेला आहे। आम्हाला हा खुला करण्यात यावा। आज 27 दिवस झाले तसा रस्ता आमच्या शेतात जाऊन द्यायला बंद आहे। त्याच्यानंतर जी शासनाची ते दिशाभूल करताय 315 वाले शासनाची दिशाभूल अशी करताय का हा जो नाला इकडनं आलेला आहे, हा नाला आलेला आहे, तर हा नाला ते रस्ता म्हणून शासनाला दाखवताय। हा नाला आहे तिथं, हा नाला पूर्ण इकडं खाली शिवाला गेलेला आहे हा नाला। आणि या नाल्यातून इकडच्या यांना रस्ता जाण्यासाठी फक्त नाल्यापर्यंत आहे आणि त्यांचा गट 315 इकडनं आहे। त्याची मागणी ते इकडनं करतायत 315 साठी शिवानी जाऊन तो रस्ता असा येतोय। तुम्ही बघू शकता अर्जदार इथून पण रस्ता मागतो, इथून पण मागतो आणि 345 344 इथून पण अर्जदाराची मागणी। फक्त आता अर्जदार हा इथं असल्यामुळे यांनी हे 4 पित्ते तयार केलेले आहे त्यांचे। 361 मधला पित्ते आहे का भाऊ इथून रस्ता खुला करे, तू याला दारू पाणी पाजून काय पैसे देऊन काय करेल XYZ हा याच्यासाठी पैसे देऊन आमिष दाखवून याला आमचा रस्ता बंद करण्यास सांगितलं का जेणेकरून इथं पुढे रस्ता खुला केला जाईल। याला तेच सांगतो आणि यांना ऍक्च्युअली 315 साठी इकडनं रस्ताच नाहीये, पण 315 नी जो 346 आहे ना 346 ची खरेदी घेतलेली आहे। 346 ची खरेदी घेतलेली आहे। शासनाला तो काय सांगतोय, मला 346 साठी जायसाठी रस्ता नाहीये, पण 346 साठी जायसाठी जो वहिवाटी रस्ता आहे सर्वे नंबरचा हा सुक्याण्या म्हणजे खेरवाडी रस्त्यापासून त्याच्या 346 साठी जायसाठी रस्ता आहे। पण शासनाची तो दिशाभूल करून का मला इथं रस्ताच नाहीये, शासनाला सांगून तो इकडनं रस्ता काढायच्या तयारीत आहे। शासनाला माझी पण विनंती आहे का याची दखल घ्यावी। स्वतः तहसीलदार साहेब कोण असेल, महसूल मंत्री का कोण असेल, मंडलाधिकारी यांनी स्वतः येऊन ही पाहणी करून जर निदर्शनास आलं तर आम्हाला तो योग्य तो न्याय याच्यावर मिळेल। शकतात ही नोटीस आम्हाला 10 तारखेला यायला पाहिजे होती, ती 10 तारखेला नाही व्हाईटनरनं खोडाखाड करून आणि तारीख चुकवून 15 तारखेला यांनी आम्हाला ही नोटीस दिलेली आहे। नेमके कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली हे सर्व करतायत का कशाच्या दबावाखाली करतायत? आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना फार त्रास होतोय। याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे का खरोखर यांना जायला रस्ता आहे का नाही, काय अडचण आहे हे पाहिजे। 10 तारखेला आम्हाला ही नोटीस आधी यायला लागत होती, ती व्हाईटनरनं खाडाखोड करून 15 तारखेला आमच्यापर्यंत पोहोचवली सुट्ट्यांमध्ये। मग याच्यावर कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव आहे का काय दबाव आहे ते शहानिशा करून सरकारने आम्हाला योग्य तो निर्णय द्यावा।